सोलापूर शहरामध्ये 5 ते 6 महिन्यांपूर्वी गढूळ पाणी पिल्यामुळे 2 मुलींचा जो आहे तो मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। त्यानंतर प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्याचा दावा जो आहे तो केला जातो। मात्र आपण पाहतोय सोलापुरातील पूर्व मंगळवार पेठेतल्या क्षत्रिय गल्ली या ठिकाणी अद्यापही नळाला जो पाणी पुरवठा होतोय तो गढूळ असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहतोय खरं तर अद्यापही पाणी सुरू आहे। सकाळच्या सत्रात पाणी आल्यानंतर त्याच्या 2 बादल्या भरलेल्या आपल्याला दिसत आहेत। त्या पहिल्या पाण्यामध्ये अशा पद्धतीचं अतिशय मैला मिश्रित पाणी जे आहे त्या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर अद्यापही जे आता पाणी सुरू आहे त्याची देखील परिस्थिती फारशी काही बरी आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये। खरं तर यासाठी ज्यांच्या घरी हे पाणी आलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत बंकापुरीचे। काय नक्की पाहायला मिळते पाण्यामध्ये, काय परिस्थिती आहे? पाण्यामध्ये वास आहे, पाणी घाण आलेलं आहे, गढूळ पाणी आहे, घाण वास येत आहे। माझं लहान लेकर आहेत आमच्याकडं, पण लहान लेकर पिलं वगैरे तर काय त्रास झाला तर कोण जिम्मेदार? खरं तर स्थानिक नगरसेवक त्यांनी देखील तात्काळ या ठिकाणी धाव घेतलेली आहे। विटकरांना काय नक्की परिस्थिती आहे? अशा पद्धतीचं पाणी आपल्या प्रभागामध्ये आलेलं आहे, काय नक्की? हे आता मी इंजिनियर साहेबाला विचारलो, त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी विजापूर वेस्टमध्ये वॉल चेंज केल्यानंतर हे गढूळ पाणी आलंय। पण जर वॉल चेंज केलेला असेल तर मातीसारखं वास यायला पाहिजे। इथं ड्रेनेजचं मिश्रित पाण्याचा वास यायला लागलाय। आता आम्ही 4-5 ठिकाणी फिरलो या परिसरात, ते शिरशेट्टी काकू असू, शालगर अमोल शालगर असू, हे जवळजवळ सगळ्यांच्या घरात ड्रेनेजचं पाणी मिक्स नळाला पाणी येत आहे। याच्यात अनेक ठिकाणी जे सोलापुरात दूषित पाण्यामुळं दुर्घटना घडली, या घडू नये म्हणून आम्ही तात्काळ इथं आलेलो आहे। संबंधित जे इंजिनियर पण आलेले आहेत आणि चावीवाला आलेले आहेत। आता चालू आहे पाणी, अजून पण घाण पाणीच आहे। पण आता यांना माहिती आहे म्हणून ठीक आहे, डायरेक्ट काही जण पाणी भरतात, त्यांना माहिती नाही। मग याच्यात अनारोग्य परिस्थिती निर्माण होऊन अनेकांच्या याच्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाने याच्याकडं जातीने लक्ष देऊन, आता वास्तविक पाहता झोन डिवायडेशन झाल्यामुळं अनेक कर्मचारी म्हणजे फील्डवर नाहीत। म्हणजे माझी एरिया येत नाही, माझं विभाग येत नाही, अजून त्यांना त्यांचा विभाग माहिती नाही। असं आता मी जवळजवळ 1 तास येऊन उभारलोय, जेही आत्ता आले। म्हणजे अजून पण संबंधित विभागाला प्रशासनाकडून पाहिजे तसं आदेश मिळालाय का नाही असं मला वाटतंय। ड्रेनेज लाईन असू दे, ड्रेनेजवाले असू दे किंवा सफाई कामगार असू दे, सगळेजण त्या विभागात असायला पाहिजे असं मला वाटतं। आपण पाहतोय स्थानिक नगरसेवक आहेत, चावीवाले सुद्धा आहेत जे प्रशासनाच्या वतीने आलेले आहेत। काय नक्की प्रॉब्लेम झालेला आहे? कशामुळे हे मैला मिश्रित पाणी इथं आलेलं आहे? काय वाल नवीन बसवल्यामुळं गढूळ पाणी घुसल्या, त्यामुळे झाले प्रॉब्लेम। पण यांचं असं मत आहे की आता पाण्याचा वास सुद्धा यायला लागलाय। पहिल्यांदाच आहे त्यांना वाल बसवल्यामुळे, याच्या अगोदर येत नव्हतं त्यांना, पहिल्यांदाच आहे वाल बसवल्यामुळे गढूळ पाणी घुसलेलं आहे। भविष्यामध्ये याच्यामध्ये सुधारणा होईल? सुधारणा आपण पाहतोय खरं तर प्रशासनाच्या वतीने वॉल जो आहे पाईपलाईनला बसवण्यात आल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे असं पाणी आलंय असा दावा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने करण्यात येतोय। मात्र असं असलं तरी या पाण्याला गढूळ वास येतोय, त्याच्यामुळे नागरिक जे आहेत ते भयग्रस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे प्रशासन यावरती कशा पद्धतीनं तोडगा काढतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।